गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा त्या श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. आज दत्त जयंती, त्यानिमित्त करू आपण एक थोड्या वेळ 5-10 मिनिटाचा सद्गुरूंच्या कृपेने सेवा करायचा प्रयत्न. सेवेसाठी आपण माऊलीची एक ओवी घेऊ. मी तुझे प्रसादे लाधलेने आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदी चोर. आता प्रसादाचे बरेच प्रकार आहे. आता इकडे यायच्या आधी आम्हाला फक्त सत्यनारायणचा प्रसाद माहित होता. आता तसं पाहिजे तर ह्यो बी एक प्रसादाचे आपल्याला हा देव भेटलाय आपल्या आई वडिलांच्या कृपेने. तर मग त्यामुळं माऊली म्हणले सकल तीर्थांचे अधुरे जे काम माता पितरे त्याचे सेवेची शरीर लोणते. हे शरीर पण एक प्रसादाचे आपला. पण माऊलीला ह्या ओवीतून प्रसादाचा वेगळा अर्थ सांगायचा आहे. प्रसादाचा वेगळा अर्थ सांगायचा आहे. प्रसाद म्हणजे कोणी म्हणते याला ज्ञान म्हणतं, कोणी दीक्षा म्हणतं, कोणी अनुग्रह म्हणतं. नावं जरी वेगवेगळे असले तरी ते वस्तू एकाचे नाही का. म्हणजे ज्ञान, आता हे मी तुझे प्रसाद म्हणजे ज्ञान. आता ज्ञान म्हणजे आता ज्ञानाचे बी 2 प्रकार आहेत, अध्यात्म ज्ञान आणि एक भौतिक ज्ञान. तर माऊलीने त्या बाकीच्या ज्ञानाला ज्ञान म्हणलंच नाही का, त्या ज्ञानच म्हणले. ते एक वाचून ज्ञान आहे जे भवसर्वादी ज्ञान आहे, त्या ज्ञान आहे सामाने निश्चय केला. म्हणजे भौतिक आपण जे शाळा वगैरे मध्ये जाऊन शिकतो ते एक ज्ञान, ते बी अज्ञानच म्हणले. आणि ज्या ज्ञानाने स्वर्ग प्राप्ती होती ते सुद्धा अज्ञान. कारण की स्वर्गात कुठपर्यंत माणूस पुण्य आहे तोपर्यंत नाही का. माऊली पुण्याची पावटीस आहे, सवयीची इंद्रपणाची उठरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोकांना. मग ते पुण्य आहे तोपर्यंत डबल खाली यावं लागत ना. तेव्हा महाराज बोलले ना, तुका म्हणे पावटाने करू स्वर्गाची निशाणी. मग अध्यात्म ज्ञान प्राप्तीसाठी आता किती आपण ते नवनाथ ग्रंथात पाहिलं, 12 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा पुढे जाऊन त्यांना हा प्रसाद भेटलाय. तसं आपण तर काही केलं बी. मग माझं सांगतोय मी. एवढं समर्थ सद्गुरूंनी आली सत्यगुरु राय कृपामच केली, परिणामी घडली सेवा काही. तर या प्रसादासाठी आता गोंदवलेकर महाराजांचं पाहता म्हणजे वयाच्या 7व्या वर्षीच सद्गुरूच्या शोधात म्हणजे गावात कोणी आलं का ते विचारायचे बा नाही का, तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली का. तर बरेच जण आमच्या वणी ते म्हणायचे की आम्हीच पाठ करू सांगतोय, आम्हाला प्राप्ती नाही झाली. मग एका दिवशी त्यांच्या गावात रामदासी आले होते. मग ते दासबोधावर निरूपण करायचे, मग रामायण सांगायचे संध्याकाळी. मग त्यांना एकांतात जाऊन महाराजांनी विचारलं बा तुम्हाला झाली का भगवंताची प्राप्ती. मग ते म्हणे हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताची ते पाय, संता विना प्राप्ती नाही असे वेद देती गवळी. तर सद्गुरू करावं लागतं म्हणे नाही का. सद्गुरू वाचून संसारी तारक नसेच निष्ठंका कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेडित्या. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वी त्या आरती आर्थ शिष्याची. म्हणजे आपली जी इच्छा आहे ते सद्गुरू पूर्ण, तुला भगवंत पाहिजे किंवा मोक्ष पाहिजे, जयाशी वाटे मोक्ष व्हावा त्यांनी सद्गुरू करावा. सद्गुरू वाचून मोक्ष कल्पांती न घडे. मग ते म्हणे आता हेच तुम्हाला भेटले का सद्गुरू म्हणे. तेव्हा मी सद्गुरू देशात फिर राहिलो म्हणे, गावगाव कीर्तन करीत. मग महाराजांनी वाटत हे फिर राहिले, मग आपल्याला ते जावं लागेल सद्गुरूच्या शाळेत. आता बराच मोठा इतिहास. मग महाराज पहिल्यांदा ते कोल्हापूरला गेले, तिकडे गेले तर मग घरच्यांनी जाऊन डबल वापस घेऊन आले त्यांना इकडं. मग घरच्यांनी वाटलं आता हा येडा वेळा होते काय ना, गोसावी होते काय ना, कारण की आपल्या एकूण ते नवसाने होईल आणि ते बी याचं भूत गोष्ट म्हणजे अवघड नाही. ते महाराज म्हणजे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे राणा जाता विडे होई म्हण. ते जाऊ नका कोणी गेले नाही आले परतून, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्माने आला. म्हणजे हा झाला बसेल तर आपलं काय व्हायचं बुवा नाही का. मग ते म्हणे आपण याचे दोनाचे 4 हात करू नाही का, लग्न करू म्हणायचं. आता प्रपंच त्यांना वाटलं महाराज रमतील बुवा नाही का, कारण की प्रपंचाने या विषयाच्या सुखाने भले भले गारटले नाही का. त्यांना काय माहिती आता महाराज म्हणजे अवतारी महापुरुष नाही का, उपकारासाठी आले घर ज्यावं गुंडी. महाराज लग्न वगैरे झालं तरी सुद्धा मग सद्गुरूच्या शोधात गेलेच ना. पहिले ते नाशिकला गेले देव मामलेदारांकडे. ते म्हणे तो पास माझ्याकडे नाही म्हण तुझं काम. मग अक्कलकोटला बी गेले स्वामी समर्थांकडे, ते माझ्याकडे बी तुझं काम नाही म्हण नाही का. मग ते बरेच मग तिकडं काशीला गेले. तो एक मोठा पंडित होता शास्त्री, त्यांनी महाराजांनी तेज वगैरे पाहिलं ना सगळं. मग ते म्हणे मी तुला विद्या देतो सगळी, पण ते 18 वर्ष थांबावं लागेल. ते म्हणे एवढा टाइम कोणला म्हणे नाही का. जगाच्या कालीना संतांची होती एवढ्या कमी कालावधीत धर्माचं कार्य करायचं ना. 3 दिवस आहे म्हणे, 3 दिवसात सगळं देत असेल तर थांबतो म्हणे मी. ते म्हणे हे काम आपल्याकडून नाही व्हायचं म्हणे. मग पुढे पार नाही मी अरण्यामध्ये बी गेले त्यांनी. योग्याने मी त्यांना 6 महिने समाधीमध्ये ठेवलं. पण समाधी उतरली की समाधान गेलं ते कायमचं नाही ना, परमनंट.
मग त्याच्यानंतर महाराज मग ते इकडे बी गेले रामकृष्ण परमहंसाला भेटायला कोलकात्याकडे, ते नाही भेटले. मग नंतर महाराज एका झाडाखाली विचार करत बसला जावं कुठं, बरं भारत भ्रमण पायी फिरले महाराज गुरुच्या शोधासाठी. मग असं महाराज म्हणे मी जशी कन्या सासूरवासी जाय मागे परतुनी पाहे, चुकल्या माय बाळ होरूर पाहे. म्हणजे असे तळमळ लागले जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी साधू जमिनीतून प्रगट होईल म्हणे तुमच्यासाठी. आणि महाराजांसाठी झालेच ना मग समर्थ संप्रदायामधले रामकृष्ण नावाचे महात्मे जमिनीतून प्रगट झाले. जय जय रघुवीर समर्थ म्हणे बाळ तुझे सद्गुरू पत्ता सांगितलं त्यांनी. मग तुकाराम चैतन्य हे गावला नाही का नांदेडचं, तुझी वाट पाहू राहिली म्हणे. आता मग तेव्हा महाराज काय एसट्या बिष्ट्या काही नव्हतं जायला, काट्या कोट्याचं पाय पाय फिरायचं, कोणी जेवायला दिलं तर ठीक नाही, पाणी पित सद्गुरूच्या शोधामध्ये नाही का. पण आता कसं झालं नाही का, आता आपल्याकडे फोर व्हीलर आहे, आपल्याकडे आता मोटरसायकल आहे, आता रस्ते बी चांगले आपल्याकडे. मेन म्हणजे आपल्याला सद्गुरूच्या घरचा पत्ता बी माहिती. त्यातल्या त्यात आपल्याला सद्गुरू सांगते मी फोन करून पारायणाला या नाही का, मेळावेला या नाही का, गुरुपौर्णिमेला या. पण हा मग तेच ना, आता एवढं सांगून सुद्धा म्हणजे ते म्हणतात भाऊ म्हणते जीव आज्ञानाचे म्हणजे जीव किती झोपेल बा हिताच्या ठिकाणी किती झोपेल नाही का, ते आपल्याकडून शिकावं कोणीतरी. म्हणजे आज्ञा जीवाचं जाऊ दे त्याला माहित नाही भाऊ नाही का, पण हा प्रसाद भेटल्यानंतर सुद्धा आपल्याला तेवढी हे नाही ती त्या गोष्टीचं महत्व नाही कळत ना. का नाही कळत, कारण की फुकट भेटेल. आपण याच्यासाठी काही देवधर्म करून नाही थकेल, आपण काही 5-10 लाख रुपये खर्च पण केले त्या वस्तूसाठी. जे गोष्ट फुकट भेटली का त्या वस्तूची किंमत कळत नसते नाही का. मग ते मग महाराज गेले तुकामाईकडं, तुकामाईचा पत्ता विचारला पुढे म्हणे. मग ते म्हणे हाय म्हणे घराचा पत्ता सांगितला, पण लहरी मातमी म्हणे ते पुढे असता काही सांगता येत नाही. तर मग महाराजाच्या आधी 2-3 दिवस तुकामाईचं चालू होतं, चोर येणार सगळं लुटून येणार नाही का. आता ते बाकीच्या लोकांना वाटायचं हे यांना आम्हीच भाकरी घालतोय आणि यांच्याकडे आहे का लुटासारखं. साधूची संपत्ती सामान्य जीवाला कळत असते आपल्याला नाही का. परमार्थ महाधन जुडी देवाचे चरण व्हावे उपाय लावायचे हे धन कळत नसतं ना. आता आपल्याला सांगा कीर्तनाला जायचं आणि व्यवहारातला सांगा फायद्याचा फोन येऊ द्या आपल्याला नाही का, मग आपण व्यवहाराकडे जाऊ नाही का. आणि इकडे पाठ करू सांगते आपण नाही का, पाहिजे महिने राम रतन धर्म वस्तू आमुली कधी मेरे सद्गुरू म्हणे. आणि पण आचरणात आहे कुठं, त्या आचरणात नाही त्यामुळे अनुभव आहे ना आपल्याला नाही का, जीव दुःख भोगतोय. त्यामुळे त्याविषयी नावनाथ भाऊनी लय भारी उदाहरण सांगितलं. ते याचं जनक राजा कीर्तनाला बसा त्याचा सोन्याचा वाळ दळवतोय म्हणे आणि हे बाकीचे जपी तपीन ते कपड्यासाठी पळाते म्हणे तिकडे नाही का. आपलं झालं कसं ते मग तो कळा ना आपल्याला ते. मग ते तुकामाई आले, उसाची मुळी दिली होती एका सावकारीने आणि वाटेत एक टिपरू राहिलं होतं नाही का. जीवच घेतो म्हणे तुझा. मग महाराज म्हणे जीव द्यायला चालू म्हणे नाही का, म्हणजे शक्तिपात झाला तो सर्वच्या जीवदशा गेली ना. पाहायला हे असो देठी ज्यावेळी झळकी ह्या पद्म करून माता पार तो जीवाची परी तुके मैशाशी तो जीवाशी होत म्हणजे शक्तिपात आहे तो. महाराजांनी मग आलिंगन दिले त्यांना, आलिंगन संताची दिव्य झाली माझी आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोड. आता ज्ञान प्राप्त करायचं ना, मी तुझे प्रसादी. आता प्रसाद पाहिजे ना, तर फुकट काही भेटत नसते इथं नाही का. मग हे घासावं लागत त्याला मग नाही का. ते ज्ञान पैगा बरोबर जरी म्हणे आता तरी संता या भरोसा जे संतांकडे काय त्यांचे जे ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुपाटावं तरी तनु मनू जीवे चरणाशी लावता काढे दासे सकाळी ते सेवा केली का मग अपेक्षित जे आपुले ते सांगते पुसले. मग महाराजांनी आता बरंच मोठा इतिहास आहे सद्गुरूची सेवा. नाथ महाराजांनंतर सगळ्यात कोणी सेवा केली असेल ती गोंदवलीकर महाराजांनीच केली नाही का. माझं ते बराच इतिहास आहे. फक्त आता कधी महाराज लाड बी करायचे, कधी ते शिवाय बी द्यायचे आणि पुढे धर्माचं कार्य करायचं ना. हा आता इथं समजा तयार करून पाठवायचं ना. पुढे मग इथं गुरुचा मान अपमान सहन झाला तर पुढे जाऊन हे होईल ना, जगाचा मान अपमान सहन होईल. मग ते शेवटची परीक्षा पाहिली आहे का, की सगळे पोरं नदीच्या काठी खेळत होते ना. मग ते सगळे पोरं पुरले त्यांनी तुकामाईनी आणि महाराजांनी बैस म्हणे इथं नाही का, आणि फक्त काही बोलायचं नाही म्हणे. आता महाराज म्हणे आयुष्यात मी फक्त गुरु आज्ञा सोडून काही केलं नाही. आज फुकट नाव नाही निघत नाही का, गुरु आज्ञा प्रमाण किती त्याला, गुरु आज्ञा सोडून काही केलं नाही. मग ते आले. आता भाऊ सांगा ते कीर्तनाला 50 वेळा आमंत्रण द्यावं लागत आहे नाही का. तसं मग आता पोरं भेटायला म्हणलं आरडाओरड चालू, सगळे गावातील लोक जमा झाले. मग आता ते महाराजांना विचारते, महाराज कुठे शब्द काढते तोंडातून. मग तू काय माहिती तिथे बसली होती, त्यांनी सांगितलं मुलाला माहिती पडतं सांगायचं नाही, हाणावणी त्याला. आणि हाणलं ना महाराजांना, किती का हाणलं त्यांनी. नंतर मग तुका मला दाय आली. महाराजांना घेतलं बाजू त्यांनी, ते म्हणे मुलं आहे म्हणे काढा म्हणे माती बाजूला करा, आणि सगळे मुलं निघाले नाही का. मग तुका मला तेव्हा कळलं की महाराजांची जीवदशा पूर्णपणे नष्ट झाली नाही का. आणि जोपर्यंत जीवदशा जात नाही ना तोपर्यंत जीव मुक्त होत नाही. माऊली म्हणे ना तैसाची ती अहंतेचा ठाव आणि जिबे सकल ग्रंथांचा सराव ऐसीने कोडी एक जन्म जाय न पाविजे माते म्हणे. जोपर्यंत चित्तात मी आणि माझं आहे ना म्हणे, आणि जिबे सकल ग्रंथांचा सराव म्हणजे असं कोणाचं ज्ञानेश्वरी पाठ, कोणाचा गाथा पाठ, कोणाचा भागवत पाठ, शिळचा पाठ, उलटा पाठ, खालून पाठ, वरून पाठ, पान नंबर पाठ, वय नंबर पाठ, अभंग नंबर पाठ,
सगळं पाठ नाही का. आणि मी आणि माझं गेलं नाही तर अशी कोट्यवधी जन्म जरी गेले आणि प्रत्येक जन्म मनुष्याचा जरी भेटला तरी काही जीव मुक्त होत नाही म्हणे. त्यामुळे नारीना वेद जरी झाला मातीने तर वाया गेला म्हणतो ना. अहममतेच्या लोड सोडली माती न पाहू त्याची बाप म्हणून एक जन्म मारायची तरी जवळ तर ठेवली. तोपर्यंत जन्म मला चुकत नाही. मग महाराज तुकामाईंना कळालं की महाराजांची जीव दशी गेली. मग ते रामनवमीच्या दिवशी महाराजांनी हात ठेवली मस्त की प्रसाद देऊनी केली सुखी. मग हे प्रसाद आपल्याला भेटला आहे. मी तुझे मी प्रसाद आहे. आता महाराजांचा एक शिष्य होते भाऊसाहेब केतकर म्हणून. 2 मिनिटं फक्त आपण पाहू त्यांचं. म्हणजे त्यांचं कसं हे होतं की म्हणजे हा प्रसाद भेटल्यानंतर आपली स्थिती कशी असावं त्यासाठी आपण पाहतो 2-3 प्रसंग त्यांचं काही झालं एक वाक्य फिक्स होतं, महाराज चुकतील कसे. म्हणजे त्यांची मुलगी गुजरातला होती ती गेली, पत्र आलं नाही का, मुलगी वारली बा तुमची. त्यांच्या मुखातून एकच वाक्य निघालं, महाराजांनी तिचं कल्याण केलं. नंतर बायको गेली, त्यांच्या मुखात एकच वाक्य, महाराजांनी तिचं कल्याण केलं नाही का. त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं, विचारलं महाराज कुठे देऊ. महाराज म्हणजे द्या म्हणे इथंच बसले होते बरेच जण. मग गावातल्या गावात दिली. त्यांच्यानंतर ते मुलीला बरं सासू वाचवला. तिकडे भाऊसाहेबांना बी शिवाय घालायचे नाही का. त्यांची मंडळी म्हणजे अहो ती बाया ते मुलीला सासू असतात पण आपल्याला विश्वास घालतील म्हणे इकडं. ते महाराजांची महाराज चुकतील कशी नाही का. म्हणजे काही अनन्य शब्द कशा म्हणायचं ते भाऊसाहेबांकडून शिकावं नाही का. म्हणजे हा प्रसाद भेटल्यानंतर आपल्या जीवनात होणारी प्रत्येक गोष्ट ही समर्थ सद्गुरूंच्या इच्छेनेच घडते आणि ती आपल्या चांगल्या करिताच घडते नाही का. त्याला म्हणायचं अनन्य. मग अनन्य चिंता येतो माई जना परिपासते तेषां भिप्तां योगक्षेमं वाह म्हणून त्याचा योगक्षेम भगवंत चालवत असतो नाही का. कारण की सर्वस्व दिलं ना सद्गुरू. मग ज्यांनी सर्वस्व दिलं का त्याचं प्रारब्ध राहतच नाही. मग ते सगळे सद्गुरू चालवतात नाही का. मग तेच मला सांगू की मी तुझे मी प्रसाद लादलेनी आत्मबोधी. जेव्हा भाऊसाहेबांचा शेवट झाला ना, देह ठेवला, तर महाराजांच्या मुखातून एक वाक्य निघालं, भाऊसाहेब तुम्ही मला ऋणी करून ठेवलं म्हणे नाही का. म्हणजे देव केला ऋणी कशाने. फक्त ब्रह्मानंद महाराज आणि भाऊसाहेब असे 2 जण होते. ते फक्त ते आता 13 कोटी काम 3 वेळेस पूर्ण केलेला त्यांनी. फक्त महाराजांना आवडतं म्हणून नाही का. मी सद्गुरूला आवडतं म्हणून नामासाठी नाम घेणारे असे महात्मे. आता आपण विषय घेतो, गोष्ट वेगळी सांगा आपली. नामाकरिता नाम घेणारे नाही का. मग आता साधं व्यवहारातलं जरी आपल्या एखादं ऋण झालं नाही का, याच्यावर समजा करणार नाही का, ऋण झालं होतं दुर्योधनाचं, तुम्हाला धनुर्धर होता नाही का. पण त्याला मस्त कळत होतं आता, पण त्याला मानपान देत नव्हतं कोणी. मग दुर्योधनाने त्याला मानपान दिला. आता शेवटी त्याला कळत होतं दुर्योधन आधारमाने वागू राहिला. पण त्याला उपकार झाले ना शेवटी काही का व्हायला, मग त्याला काही सोडता येणार त्याला, ते ऋण झालं तसं. मग तसं संतांचं बी आपलं ऋणच नाही का. केले उपकार सांगू मी काय, बाप ना करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या देखील पाहिजे, दिले अक्षय भय दान नाही का. मग बाकीच्या साधनांची खटपट नाही करायची का. मी तुझे मी प्रसाद लादले मी आत्मबोधी. बाकीच्या साधना करायची नाही का, मग करायचे. पण कुठपर्यंत काय करायची, की जवळ अर्जुना तो बोध भेटे ना मना तवचे या साधना बजावी लागेल. मग एकदा तो बोध भेटला का, भेटून नुसता फायदा नाही, तो ठसला बी पाहिजे. भाऊ सांग साधू बोल झालं मुरण्या ठाईच मुरलं पाहिजे. मग लोणचं मुरलं का चांगलं लागत नाही का. मग ते मुरलं का मग जे तो आत्मबोधी तोसला पुढचं कार्य झाला. मग सहज सांडवला कर्म सांगू. मग तो सहज कर्म ती झाली ब्राह्मणपण. चालव तो तीर्थयात्रा, तो बोलून तो वेद, तो खाईन तो यज्ञ, तो झोपण ती समाधी नाही का. मग एकदा तो बोध ठसल्यावर मी तुझे प्रसाद दिला आधली मी आत्मबोधी. मोहाची तया कांदे. कांदे म्हणजे व्यवहाराचे कांदे नाही म्हणायचे माऊली तर मोहाची तया कांदे म्हणजे मोहाचं मूळ. आणि मोहाचं मूळ जे आहे ते आहे स्वस्वरूपाचा अज्ञान नाही का. म्हणजे मोह कशाचा असू शकतो. याचा बायकोमध्ये जीव घातला मडकरी 12 वर्ष पिंगला करत होते ते. म्हणजे ते याचा ते जड भात राहते हारण्याचा जीव गुतला. म्हणजे मोह कशा, कोणाचा बांगला जीव गुतला, कोणाचा पैशा जीव गुतला, कोणाचा मोटरसायकल गुतला, कोणाचा मोबाईल मध्ये गुतला नाही का. म्हणजे मोह व्यक्तीचा बी असू शकतो, मोह वस्तूचा बी असू शकतो नाही का. मग अर्जुनाला तरी काय झालं, तो मोह झाला होता. घ्या म्हणे सेंटरला पाहू दे मला कोण कोणी. पुढे पाहिलं सगळं भीष्माचारण द्रोणाचारण कृपाचारण ते पहिलं पानावर लय भारी फोटो होते नाही का. सर्वांग कांटाळा आला आधी संताप उपनाला तिथं भेंबूर हाती याला गांडीवाचा असं दोन्ही गुडघे बिडगे टेकले नाही का. मग शिष्य स्टेम केलं ना. मग आता मला का ना म्हणे तू का म्हणे तुझं वीर इथं कोण करील माझ्या इथं. जेव्हा शरण आलो मग शरण आल्याचे काय होते फळ, तू का म्हणे कुळ उद्धरिले मातृ पितृ भात्रा सगोत्रा पार चित्र भुजन होऊन ठेवले. मग शरण गेल्यावर नाही का, मग जेव्हा जेव्हा भगवंताला आपल्या भक्ताची दया येते ना, ते आपण याचं भक्त महाराज पाहिलं ते नावाजी महाराजांचं चरित्र, तुळशीदास महाराजांचं. म्हणजे लहानपणी आई वडीला गेले, त्या गावकऱ्यांनी बी हे काढलं होतं. म्हणजे भगवंताला दया आहे ना शेवटी. आता आमचं बी पुंडलिक वरती व्हायला आलंच होतं, पण बजरंगबलीला आमची दया आली. आणि जेव्हा जेव्हा भगवंताला आपल्या भक्ताची दया येते ना, तेव्हा तेव्हा त्याच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूंचं आगमन होतं असं नाही का. मग अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदितेही वंदे केले नाही का ते. मग तसं मग भगवंत जाताना भगवंताने अर्जुन गेले होते नंतर, पण भगवंत राहिलाच नाही. मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय करू. मग भगवंत अर्जुनाला सांगतात बाबा तू मोह सोड नाही का. तो अर्जुन ऐसा ते वसी जे मोहाते या सांडे सांगे वैराग्य मानसी संचलन. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान त्याने निचळ होईल म्हणा पैसे तुझे.
मग तिथं आणि काय जाणार की मागील काही स्मरावे अर्जुना वगैरे अर्जुना मोह सोडवा नाही का. मग त्यांनी काय तुला वैराग्य होईल. मग तो म्हणे वैराग्याचं करू का म्हणून मी. मग ते वैराग्य तुला आत्मज्ञान होईल, कारण की विरक्ती वाचून ज्ञान अशी तगण्याची नाही. मग आत्मज्ञान झालं का. बेलसाहेब बाबा महाराजांना कसे म्हणतात, येशू ख्रिस्तांना पण अनुभव झाला होता म्हणे. आता त्यांना ख्रिश्चन धर्माचे होते ते. मग महाराज कसे म्हणजे ते नाही का कबूतर आकाशातून येऊन हे गेलं होतं. मग थोडं बेलसाहेब बाबांना आश्रयाचा धक्का वाचला नाही का. यांनी ग्रंथ मोकार वाचेल तर त्यांना वाटलं महाराज नुसतं नामस्मरण करतात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. यांना माहिती कसं काय घालवा नाही का. तेवढी तुम्हाला कसं काय माहिती घालवा नाही का. आकाशातून कबूतर आलं होतं तर मी ग्रंथ वाचले म्हणे. मग महाराज म्हणे जे आपल्याला सद्गुरू नाम देतात ना म्हणे, त्या सद्गुरूच्या नामाच्या चिंतनाने माणूस अशा स्थितीला पोहोचतो म्हणे की जिथून ज्ञानाचं उगम होतं म्हणे नाही का. मग तिथं आणि काय जाणं. मग एकदा आत्मज्ञान झालं ना मग बाकीचं ज्ञान प्राप्त करायची गरजच राहत नाही का. महाराज म्हणे अशी मुंगी असते का, मुंग्याची रांग असते म्हणे. मुंग्याच्या रांगमध्ये ती पहिली असते त्याला मुंग्याची राणी म्हणतात. ती मुंग्याची राणी बाजूला गेली का अशी हजारो मुंग्या दाना तिकडे तिकडे होते म्हणे. तसं मुंग्याची राणी म्हणजे देहबुद्धी. एकदा देहबुद्धी गेली का म्हणे मनात उठणारे हजारो संकल्प विकल्पनायसे होतात म्हणे. आणि संकल्प विकल्पनायसे झाले त्याच्यानंतर जे ज्ञान होते ना म्हणे ते खरं आत्मज्ञान म्हणे. आणि ते आत्मज्ञान प्राप्त झालं जो पूर्ण समाधान मिळतं ना तेच खरं भगवंताचं दर्शन आहे. हेची देवाचे दर्शन सदा आहे समाधान. आणि समाधान पुढे गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान. आता अर्जुनाला तरी काय भेटलं होतं शेवटी, अर्जुना देऊन निज समाधी नाही का. आता हा कोणती समाधी होती म्हणे, अर्जुन 8 दिवस शुद्ध करतोय आणि समाधीमध्ये म्हणे का. आपल्याला मांडी घालून बसेल माहिती समाधी, पण ही गोंधळकर मला याला सहज समाधीमध्ये सहज सहज चालतं बोलतं आपल्याला सद्गुरूचं ध्यान असं, आपल्याला भगवंताचं ध्यान असं नाही का. कारण की आपला तो एक देव करून घ्यावा ते नाही विना जीवा सुख न येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवस्थानी विनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गुणाच्या. म्हणजे महाराज म्हणे असं कमीत कमी आपल्याला वाटलं की ना असं काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांढरा झुरत असेल तरी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला तर सार्थक झालं म्हणते नाही का. मग शेवटी ती अर्जुनाची ती स्थिती झाली ना काय म्हणतो मग शेवटी अर्जुन गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझे पण आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता मग त्यामुळे हे कशामुळे झालं की सद्गुरूचा प्रसाद नाही का. मी तुझे नी प्रसाद आहे लाभले नी आत्मबोधे मोहाची तया कांदे निधी चोर. आता आपलं कसं झालं माहिती का, ते एक सद्गुरू ना दोघ जण हरभरा देतात प्रसाद. मी चालू म्हणे 12 वर्ष तीर्थयात्रेला हरभरा जपून ठेवा म्हणत्या. आता एक माझ्यावानी असं थोडा शिकेल इंजिनियर त्याने काय केलं गेलं बाजारामध्ये सद्गुरूचा प्रसाद दिला खाली कसं ठेवायचं बा. चांदीचा डबा बी वाहला कुलूप चांदीचं कुलूप चांदीची चावी आणि त्याला हारबीर फुलं अगरबत्त्या रोज वाळायचं नाही का. आता एक दुसरा होता बिचारा भोळा हरिपद प्राप्ती भोळा भाविकाशी. त्याने विचार केला हरभरा 12 वर्ष धुगा व्हायला बसल्याचा नाही का. मग त्याने हरभरा लावला. मग 12 वर्षात पाहिजे 2-3 अशी मोठ्याले गोडून हरभऱ्याचे झाले जिकडे तिकडे हरभरे. मग सद्गुरू 12 वर्षांनी विचारलं हरभरा कुठे आता याच्या पेटीत हरभरा राहील का आपल्या. दुसऱ्याचा पाहिजे तिकडे तिकडे गोडून भेटेल नाही का. हरभरा म्हणजे प्रसाद सद्गुरूंनी आपल्याला सगळ्यांना प्रसाद सारखाच दिले नाही का. म्हणजे आता असं काही भेटच नाही का. स्त्री आहे पुरुष आहे काळ आहे गोरा आहे गरीब आहे श्रीमंत ह्या जातीचा तो जातीचा नाही का. प्रसाद सगळ्यांना सारखा दिले फक्त जो तसं नामस्मरण करा त्याचे आता अनुभव ऐकले. आता आमचं कसं वाचून ग्रंथ करावे कीर्तन बोले घाटे राडा आहे नाही असं आणि माया जो जसे चिंतन करीन त्याला तशी अनुभूती नाही का. मग अर्जुनाची जशी स्थिती झाली जो चिंतन करीन तशी त्याला अनुभूती येते नष्ट मोह स्मृती लाभते नाही का. झालेली सेवा आपण समर्थ सद्गुरूंच्या चरणी भजन मुलीच्या चरणी समर्पित करू. कुंडली कोर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय.